माझा नवरा घरी नसायचा तेव्हा ड्रायव्हर मला जेव्हा बाहेर घेऊन जायचा तेव्हा मला म्हणायचा, मॅडम मला एकदा संधी द्या, बघा आयुष्यभर तुम्ही विसरणार नाही. मी पण माझ्या नवऱ्याला खूप वैतागले होते. एक दिवस मी विचार केला की आज आपण ड्रायव्हरला एक संधी द्यायची. रात्र झाली आणि जसा माझा ड्रायव्हर आला तसा मी त्याला माझ्या बेडरूममध्ये बोलावलं आणि त्याने माझ्यासोबत असं काही केलं की कदाचित 6 ते 7 पुरुष एकत्र मिळून पण नाही करू शकणार. मी एका परक्या माणसावर विश्वास ठेवला आणि त्या रात्री त्यानं माझी चांगलीच जिरवली. राजपूत घराण्यातला मुलगा होता तो. राजपूत घराण्यातली माणसं खूप बलवान असतात आणि त्याच्या ताकदीने मला पूर्णपणे वेडं लावलं होतं. मी त्याच्यामुळे लाचार झाले. मी कधीच विचार केला नव्हता की मी माझ्या घरामध्ये, माझ्या बेडरूममध्ये एका राजपूत माणसाची शिकार होईल आणि जे काही झालं त्याची सुरुवात माझ्यापासूनच झाली. मी नेहमी माझा चेहरा झाकलेला ठेवायची. मला गाडीमध्ये कुठं जायचं असेल तरी पण मी माझा चेहरा ओढणीने झाकून ठेवायचे. खूप कमी लोक मला माझ्या चेहऱ्यावरून ओळखत होते, पण मला या गोष्टीचा गर्व होता की मला कोणी ओळखत नाही. मी दिसायला खूप सुंदर होते, पण एक दिवस माझा ड्रायव्हर असं काही बोलला ते ऐकून मी चकित झाले. मी त्या ड्रायव्हरचा चेहरा गाडीच्या आरशात बघितला तर तो खूप गंभीर दिसत होता. मी पुन्हा त्याला बघितलं आणि त्याची आणि माझी नजरानजर झाली. तो पुन्हा मला म्हणू लागला, मॅडम फक्त एकच संधी द्या आणि बघा मी तुम्हाला कसं खुश करतो ते. तुम्ही मला आयुष्यभर विसरणार नाही आणि पुन्हा पुन्हा संधी द्याल. त्याच्या या बोलण्यावर मी घाबरले, पण तो मला असं का म्हणत होता कोण जाणे. मी त्याला आवडले होते की काय? का माझा नवरा घरी नसतो म्हणून तो? मी त्याला त्याच्या प्रश्नाचं काहीही उत्तर दिलं नाही. माझं नाव महिमा आहे आणि मी US राहायचे. माझा जन्म US झाला. माझे आईवडील भारतीय होते, पण ते कधीच भारतात आले नव्हते. पण माझ्या आईवडिलांमुळे मला हिंदी खूप चांगल्या प्रकारे येत होतं. त्यामुळे मी सगळे नोकर भारतीयच ठेवले होते. माझे लग्न झालेलं होतं. माझ्या लग्नाला 10 वर्षे झाली होती. माझा नवरा सुरेश कामानिमित्त भारतात यायचा. आम्ही काही दिवसांपूर्वी दुबईमध्ये शिफ्ट झालो होतो. आमचा जगभर व्यापार पसरला होता. सुरेश बाहेर गेल्यावर त्याचा व्यवसाय सांभाळायचं काम मी करायचे आणि घरातलं काम पण सांभाळायचे. सगळे नोकर विश्वासातले ठेवले होते त्याने, त्यामुळे तो मला त्यांच्यावर सोपवून निघून जायचा. आमचा जुना ड्रायव्हर रोहनदास सुट्टीवर गेला होता, त्यामुळे आम्ही नवीन ड्रायव्हर ठेवला होता. त्या ड्रायव्हरचं नाव महेश होतं. महेशसुद्धा एक विश्वासू माणूस होता. त्यानं आमची मनं जिंकून घेतली होती. पण एक दिवस तो असं काही बोलला की मी त्याच्या बोलण्यामुळे खूप घाबरले होते. सारखा त्याच्याच बोलण्याचा विचार करू लागले, कारण सुरेश पण जास्त घरी राहत नव्हता. मी स्वतःला एकटी समजत होते. एक क्षणासाठी माझ्या मनात विचार आला की महेश एकटा आहे की त्याच्या मागे अजून कोणी आहे. मी एक तरुण स्त्री होती आणि माझ्यासाठी ही गोष्ट खूप घाबरण्यासारखी होती. तो माझा एकटेपणा दूर करण्याची संधी मागत होता. महेशने मला घरी सोडलं आणि मी गाडीमधून उतरून माझ्या रूममध्ये गेले आणि पलंगावर जाऊन पडली. समोर सुरेशचा फोटो लावलेला होता. मला तो फोटो पाहून खूप राग येत होता. या अशा माणसाला कामावर ठेवण्याची काय गरज होती त्याला? त्या माणसाची नजर वाईट होती. सुरेश मला सोडून भारतात पुन्हा गेला होता. मागच्या 2 दिवसापासून आमच्या घरातली कामवाली पण सुट्टीवर होती, त्यामुळे मला जास्तच टेन्शन आलं होतं. मी सुरेशला फोन लावला, तुम्ही घरी कधी येणार हे विचारण्यासाठी, पण फोन तर त्यांच्या सेक्रेटरीनंच उचलला आणि म्हणाली की सर मीटिंगमध्ये आहेत, नंतर फोन करा. त्यांची सेक्रेटरी मला तोऱ्यात बोलत होती. तिचा आवाज ऐकून मला अजूनच राग आला. मी त्याची बायको असून ते मला कुठेच घेऊन जात नव्हते आणि तो सेक्रेटरीसोबत तो तिला माझ्यापेक्षा जास्त भाव द्यायचा, म्हणून तीही मला, मी तिची मालकी नसूनही किंमत देत नव्हती. मला त्यानं त्याच्या व्यवसायात अडकून ठेवलं होतं आणि स्वतः सेक्रेटरीसोबत मज्जा मारत होता. पाठीमागे गाण्याचा आवाज आणि गोंधळ ऐकू येत होता. मला अंदाज आला की त्यावेळेला ते कुठे आहेत आणि कसल्या मीटिंगमध्ये आहेत. मी रागात फोन भिंतीवर मारला
आणि तेवढ्यात रूमचा दरवाजा वाजला. मी विचारलं कोण आहे, तर बाहेर महेशचा आवाज आला. मी दरवाजा उघडला आणि महेश माझ्याकडे एकटक बघतच राहिला. तो मला नखशिकांत निहाळत होता. मला लाज वाटली. त्याने माझी पर्स माझ्या पुढे केली आणि म्हणाला, मॅडम तुमची पर्स गाडीमध्ये विसरली होती. मी त्याच्या हातातून पर्स घेतली आणि रूमचा दरवाजा लावत होते. तेवढ्यात पुन्हा महेश मला म्हणू लागला, मला एक संधी देऊन तर बघा, मी तुम्हाला खूप खुश करेन. सुरेश सर पण इथे नाहीत. मी कोणाला त्या गोष्टीची खबर पण लागू देणार नाही. कोणाला काहीच कळणार नाही आणि तुमचं काम पण होऊन जाईल. मी महेशला त्याची अवकात दाखवून दिली असती, पण माझ्या कानात सेक्रेटरीचा आवाज घुमत होता आणि मला खूप चीड येत होती. मी सुरेशच्या परवानगीशिवाय कोणतंच काम करत नव्हते, पण तो बाहेर जाऊन मजा मारत होता आणि महेशच्या बोलण्याने माझं मन विरघळत होतं. जे मी सुरेशसोबत करायचे तेच महेशसोबत करायचं होतं. मी रागातच त्याच्याविरुद्ध जाण्याचा विचार केला. तो जर त्याच्या मर्जीने वागत असेल तर मी पण माझ्या मर्जीने वागणार. तो मला नेहमीच बेअक्कल समजत होता. मला काही कळत नाही असं त्याला वाटत होतं. मला त्याच्या व्यवसायात इतकं गुंतवून टाकायचा की मला इकडे तिकडे डोके काढायला वेळच मिळायचा नाही आणि मी रागातच महेशला संधी द्यायचा विचार केला. मला ही गोष्ट सुरेशपासून लपवून ठेवायची होती आणि मी महेशला इशारा केला. त्याला माझ्या रूममध्ये बोलावलं. घरात कोणीच नव्हतं, फक्त मी आणि महेश. सुरेशला अद्दल घडवण्याची अशी संधी मला पुन्हा मिळणार नव्हती. सुरेशने त्याची विश्वासू नोकर रिधिमा दीदीला माझ्या डोक्यावर चढवून ठेवलं होतं. घरामध्ये ती कायम माझ्या मागे मागे असायची, जणू काही माझ्यावर पाळतच ठेवायची. सुरेश घरी आला की त्याला दिवसभराची सगळी खबर देत होती. मी कोणाशी बोलते, काय बोलते सगळं सांगायची. मला त्या दोघांनी एखाद्या कैद्यासारखं ठेवलं होतं. त्यांच्या आयुष्यात काय चालू आहे याची मला खबर देखील लागत नव्हती. म्हणून मी आता ठरवलं होतं की सुरेशच्या इशाऱ्यावर चालायचं नाही. मी माझं आयुष्य जगणार आहे. स्वतंत्र निर्णय घेऊन त्याला मी बेअक्कल नाही हे दाखवूनच देणार. मी महेशला म्हणाले, आपल्या दोघांमध्ये जे काही झालं त्याची जराही भणक सुरेशला लागली नाही पाहिजे. तू मला पार्टनर म्हणून हवा आहेस. लवकरच मी सुरेशला सोडून तुझ्यासोबत असेन. महेश हसून मला म्हणाला, मॅडम तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. या गोष्टीची सुरेश सरांना बिलकुल खबर लागणार नाही आणि मी माझ्या कामाने तुम्हाला इतका खुश करेन की तुम्ही कधी विचार पण करणार नाही. मला महेशच्या बोलण्यावर विश्वास बसला आणि मी माझ्या चेहऱ्यावरची ओढणी काढली. मी त्याला आजची रात्र संधी देणार होती. जर मला वाटले की तो त्या कामासाठी सक्षम आहे तर मी त्याच्यावर जास्त विश्वास ठेवेन. माझ्या अशा बोलण्यावर माहीत नाही तो माझ्याकडे एवढा का बघत होता. प्रथमच मी माझा चेहरा एका परपुरुषाला दाखवत होते. आता आडपडदा ठेवायचा कशाला असा मी विचार केला. इथून पुढे मी सुरेशसोबत राहणार नाही असं ठरवलं. जशी मी महेशला संधी दिली आणि त्यानं माझी झोपच उडवली. 7 माणसांच्या बरोबरीचं काम केलं होतं त्यानं. मी हे बघून खूप आश्चर्यचकित झाले होते. महेश मला जे म्हणत होता त्यानं ते खरं करून दाखवलं होतं. म्हणून मी महेशवर खूप खुश होती. म्हणून मी विचार केला की महेशला आयुष्यभर मी माझ्यासोबत ठेवेन आणि मी माझ्या आयुष्यात पुढे जाईन. रिधिमा दीदी पहिल्यांदा खूप जास्त मोठ्या सुट्टीवर गेली होती. मी या संधीचा पूर्ण फायदा घेणार होते, कारण सुरेश पण घरी नव्हता. महेशबरोबर मला कोणीही बघणार नव्हतं. महेशने ज्या प्रकारे 7 पुरुषांचे बळ मला दाखवलं होतं, त्यानंतर दुसऱ्या रात्री मी त्याला बोलावून घेतलं होतं. मी खूप सारे पैसे त्याच्यासमोर ठेवले. ते पैसे बघून तो पण खुश झाला. हा त्याच्या एका रात्रीच्या कामाचा मोबदला होता. त्याला मला खुशच इतकं केलं होतं. मी त्याला म्हणाले, जर तू माझं काम असंच करत राहिला तर मी तुला असंच जास्त पैसे देत राहील. पण दुसऱ्या दिवशीची रात्र माझ्यासाठी खूप भयानक ठरली, कारण महेशने माझ्यासोबत त्या रात्री असं काही केलं की मी त्याचा अंदाज पण लावू शकत नव्हते. महेश किती पॉवरफुल आहे हे मला दुसऱ्या रात्री कळलं. त्याला माझ्यावर थोडीही दया आली नाही. मी त्याच्यापुढे लाचार झाले, हात जोडत होते, पण त्याने माझ्या तोंडचं पाणी पळवलं होतं. मी सुरेशला तरी कसं सांगू? मला वाटू लागलं की तो माझ्या आसपास असता तर मला महेशपासून वाचवलं असतं. महेश इतक्या खालच्या पातळीवर गेला होता. मला त्याच्याकडे बघून घृणा येऊ लागली होती.
सुरेशच्या गैरहजेरीचा फायदा घेऊन त्याने मला त्या रात्री जिवंत राहण्याचा मार्गच ठेवला नव्हता. महेशनेही त्याचा हेतू साध्य केला होता. माझी सर्व हालचाल बंद झाली. मी थकले होते. काही सुचत नव्हतं. मग हळूहळू तो मला सांगू लागला की त्यानं माझ्याबरोबर असं का केलं. त्याने एका रात्रीत 7 माणसांचं काम मला कसं दाखवलं. त्याच्या तोंडातून हे सगळं ऐकलं आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण महेशची नजर पहिल्यापासूनच माझ्यावर होती. तो ड्रायव्हर म्हणून कसा आला हे त्यानं सांगितलं. मला वाटत होतं की मला कोणीच ओळखत नाही. ज्या दिवशी सुरेश आणि रिधिमा दिदी घरी नव्हते त्याने या संधीचा पुरेपूर फायदा घेतला आणि मुद्दामहून मला म्हणू लागला की मला एक संधी द्या मॅडम. काही महिन्यांपूर्वी माझी तब्येत खराब झाली होती. मी गाडीमध्येच बेशुद्ध पडले होते. आमच्या जुन्या ड्रायव्हरने मला लगेच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. हॉस्पिटलमध्ये नेताना माझ्या चेहऱ्यावरची ओढणी बाजूला झाली. त्यावेळेस महेशने माझा चेहरा पाहिला. महेशने माझा फोटो काढून त्याच्या मित्रांना दाखवला होता आणि तो तेव्हापासून मला शोधत होता. महेशला माझ्या घराचा पत्ता माहीत झाला आणि तो तेव्हापासून माझ्यावर नजर ठेवत होता. महेशने पहिल्या ड्रायव्हरला काढून त्याच्या जागेवर तो ड्रायव्हर म्हणून स्वतः आला. त्याने हळूहळू आमच्या घरातली सगळी माहिती काढली. आमचा खूप मोठा व्यवसाय होता आणि सुरेशकडे भरपूर पैसा होता. पण सुरेशचा स्वभाव मला आवडत नव्हता. मी त्याच्यापासून दूर चालले होते कारण तो मला वेळ देत नव्हता. मला माझ्या आयुष्यात पुढे जायचं होतं, पण हा माझा निर्णय चुकीचा होता. माझी एक चूक सगळं संपवून टाकणार होती. सुरेश आणि माझ्या लग्नाला 10 वर्षे झाली होती, पण त्याला मूलबाळ नको होतं आणि मला आई व्हायचं होतं. जेव्हा पण मी प्रेग्नेंट राहिले तेव्हा त्याने मला ॲबॉर्शन करायला लावलं होतं. मी दिसायला खूप सुंदर होती, पण त्याच्या व्यवसायाबरोबर त्याला पार्ट्या आणि मुलींचा नाद होता. मी फक्त एक आई होण्याचं स्वप्न बघितलं, पण त्याने तेही पूर्ण होऊ दिलं नाही. मी विचार केला की हा सगळा व्यवसाय सोडून मी माझं आयुष्य जगेल आणि महेशवर विश्वास ठेवला. सुरेश ड्रग्स स्मगलर होता. जगभर तो स्मगलरची चेन चालवत होता. त्याच्या व्यवसायात मी बरोबरीची साथ दिली होती आणि ज्या दिवशी महेशने मला एक संधी मागितली त्या दिवशी त्याने माझं मन जिंकून घेतलं होतं. कारण त्यानं एका रात्रीत इतक्या शितापणे हातचलाकी करून पोलिसांना चकमा देऊन ड्रग्ज सप्लाय केलं होतं, जे काम 7-8 माणसे मिळून सुद्धा करणार नाहीत. मला विश्वास बसत नव्हता. महेश हे कसं करत असेल? माल सप्लाय करणे, पोलिसांना चकमा देणे, हे काम लपून छपून करणे खूप अवघड होतं. पण माझी माणसं खूप जुनी खिलाडी होती म्हणून त्यांच्यासाठी हे अवघड नव्हतं. पण एका रात्रीत महेशने 7 माणसांचं बळ दाखवलं. त्यामुळे मी त्याच्या बोलण्यात फसले होते. मला माहिती नव्हतं एक राजपूत दिसणारा साधा ड्रायव्हर इतका चलाक असेल. महेश पोलिसवाल्यांसोबत मिळालेला होता. आता माझ्या घराला पण सील केलं होतं. मला अटक झाली होती. त्या रात्री सुरेशला पण एअरपोर्टवर अटक झाली. आता आम्ही दोघेही पोलीस स्टेशनमध्ये होतो. सुरेशला जेव्हा हे कळालं की हे सगळं माझ्यामुळे झालं आहे तेव्हा त्याने मला जीवे मारण्याची धमकी दिली आणि सुरेशने पोलीस स्टेशनमध्येच माझा गळा पकडला. तो दाबण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांच्या मदतीने मी वाचले. सुरेशने सगळा व्यवसाय माझ्या नावावर सुरू केला होता, जेणेकरून मी अडकली जाईल. मी आता पूर्णपणे या सगळ्या गोष्टीत खरंच अडकले होते. तो फक्त माझा वापर करून घेत होता. मला बाहेर निघण्याचा मार्ग नव्हता. बाहेर जर गेले तर सुरेशची माणसं मला सोडणार नव्हती, म्हणून मला शिक्षा होण्याची वाट पाहत होते. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर जेव्हा महेश माझ्या समोर आला तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली. कारण महेश एक साधासुद्धा राजपूत ड्रायव्हर नसून तो एक पोलीस होता आणि त्याने या गोष्टीची भणक लागू दिली नव्हती. महेशला कळलं होतं की आम्ही ड्रग्ज सप्लाय करतो, म्हणून तो माझ्यावर लक्ष ठेवून होता. त्याने माझे फोटो काढून सगळ्या पोलीस स्टेशनला पाठवले होते. सुरेश एक नालायक माणूस होता. त्याने मला लग्नानंतर कोणतंही सुख दिलं नाही, फक्त माझा व्यवसायासाठी वापर केला. घरी आणि बाहेर त्याच्या अनेक बायका होत्या, पण मी मात्र शेवटपर्यंत त्याचं बायको होण्याचं कर्तव्य बजावत होते. पण त्याला या गोष्टीचं काही देणं घेणं नव्हतं. त्याला फक्त त्याची मजा मारणे हे महत्त्वाचं होतं. म्हणून मला महेशचा वापर करून सुरेशपेक्षा जास्त ताकदवान व्हायचं होतं या ड्रग सप्लाय व्यवसायात.
पण मला चांगलीच अद्दल घडवली महेशने आणि त्यामुळेच माझं आयुष्य पूर्णपणे बर्बाद झालं होतं.